काम असते ते त्या अंदाजाने काढतात देव. आयलाय पाहुणा ये दिवाले गावाला न बैरी देव माझा 12 महिन्याची आयलाय पाहुणा. तर नमस्कार मंडळी, मी कौशल पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्व मंडळी कसे आहात? आय होप तुम्ही सर्व खूप मजेत असाल. तर मंडळी दिवाळी आहे, तर दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि नरक चतुर्थी आहे, तर नरक चतुर्थीच्या पण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज आमच्यासाठी खूप खास सण आहे आगरी कोळ्यांसाठी. आणि आजचा दिवस आमच्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. आज आहे आमच्या भैरीदेवाचा आगमन सोहळा. दिवाळे गावचा भैरीदेव तुम्हाला माहिती असेल, आपले व्हिडिओ पाडले असेल त्या चॅनलवर गेले आता. पण आता ही आपली नवीन व्हिडिओ आहे आणि आमचा 4था वर्ष आहे माझा तरी. आणि आपल्यासोबत आपली मोऱ्यावरची आणि सर्व बरेच ठिकाणाची मित्रमंडळ परिवार आहे आपला. आणि तो पण आज जल्लोष तुम्हाला दाखवणार आगमन सोहळ्याचा कसा असतो भैरीदेवाचा. आणि विनोद नाकवाय काय बोलणार मग? दिवाळीचा आजचा दिवस असतो भैरीदेव आगमनाचा. आज काढणार फूर धमाल असे तिथं. आज माझं 4था वर्ष आहे, मी चालू देवाचं आगमन बघायला. बघा तुम्ही, फुल धमाल आहे 100%. कसा देव पाण्यातून काढतात ते तुम्ही नक्कीच बघा. आणि भरपूर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बोला भैरीनाथ वस्ताद की जय, जलांचे बहिणी की जय, माधवीर वस्ताद की जय, गणपती बाप्पा मोरया. चला पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. साईडला आपली मित्रपरिवार आहे, आपला आता बोट लागलेले आहे धक्क्यावर आपल्या मोऱ्यावरच्या. आणि इथूनच आपण आता निघणार आहोत डायरेक्ट दिवाळला. चला आता आपल्या बोटीला हार घालून घेऊया. आता विनोद नाकवा आलाय बोटीला हार घालण्यासाठी. आणि इथूनच भैरीनाथ वस्तादचं नाव घेऊन आपण मोऱ्यावरून निघूया. बोला भैरीनाथ वस्ताद की जय. चला तर इथून फटाफट निघूया आपण. भरपूर लेट झाला आहे आणि आता वाजले दुपारचे 1. नाही तर आम्ही लवकरच निघतो, बहुतेक तरी 10-11 वाजेपर्यंत निघतो. आणि आज भरपूर लेट झाला आहे. चला निघूया आता. या चला. गणपती बाप्पा मोरया. या हे पाणी मग. चला तर मंडळी मोरा बंदरात आपण सोडलेला आहे इथून. आणि इथूनच आपली सुरुवात होणार आहे धमाल करण्यासाठी. आणि भरपूर आपले या बोटवरती पब्लिक आलेले आहे, बघू शकता. नमस्कार नमस्कार सर्वांना. चला हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी. चला आता धमाल करायला सुरुवात करूया आपण आता. चला आपले इन्स्ट्रुमेंट पण आलेत वाजवण्यासाठी, बँड पण आहे. आणि इथूनच आपण आता मस्त मजा मस्ती करत निघणार आहोत आपला दिवाळला.
मंडळी आता आगमन थोड्या वेळात आपण आता घारापुरीला आलेलो आहोत आणि थोड्या वेळात आता आगमन सोहळा होणारच आहे आणि आपण थोड्या वेळात त्या भैरीदेवाच्या जागेजवळ पोहोचलो. तोपर्यंत आपल्याला स्वयं भैरीदेवाची माहिती सांगतो, कशा प्रकारे देव काढला होता त्याबद्दल. आपला देव असतो तो नरक चतुर्दशीच्या दिवशी काढला जातो आणि तो पाणी जेव्हा कमी होतो ना तेव्हा काढला जातो. म्हणजे पाटील कुटुंबाचा परिवार असते त्याला तो अंदाज असते, ते त्या अंदाजाने काढतात देव. तो एक प्रकारे चमत्कारच असतो देव काढणार. की कोणा जागा माहिती नसते काय नसते तरी ते देवाची इच्छा असते तो येते दिवाले गावात आणि अशा प्रकारे आगमन होतो आणि सगळ्या बोटी जातात देवाचं स्वागत करायला. आणि जो देव भेटतो ना आपल्याला तेव्हा तो सिग्नल देतात, रेड सिग्नल. आपल्याला समजतो देव भेटलाय आणि बाकी सगळे मस्त थाटामाटात गाजत देव. तो एक प्रकारे दर्याचा राजा आहे, तो आपल्याला दर्याची धन देतो म्हणून त्याला आपण एवढं मानपान देतो. बोल्यांचा राजा आहे. बैजनाथ वस्ताद की जय. आम्ही पार केलाय आणि आता आलो आपण मेन जिथं देव असतो, जिथून पाण्यातून देव काढतात तिथं आपण आता आलो. अशी मजा करत बघू शकता, पूर्ण पब्लिक मजा करते आणि समोर बघू शकता
स्वागतासाठी हे बघा. चला आता जवळ जाऊया. ती जवळ देवाची मजा दाखवूया तुम्हाला कसा देव पाण्यातून काढतात तो. समोर बघताय देवाच्या होड्या आलेल्या आहेत. बघा बारक्या डौंड असतात ना, ते डौंड आलेलं आहे. आता ते शोधाचा सुरुवात करतील देवाला. आता थोड्या वेळात त्यांची दिवाळकरांची माणसं सर्वजण आलेले आहेत. आणि या साईडला बघू शकता क्राऊड. आणि आधी सेंद्रिय दुर्ला सोडलेला आहे सिग्नल तो देवाचा, पण अजून देव भेटलाय नाही. तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ, भरपूर धमाल होईल. आणि अशी धमाल बघायला पूर्ण भेटणार नाही तुम्हाला मजा. अशी धमाल करता येईल दिवाळ कोलीवाड्यामध्ये. बघा 3 होड्या दिसतात ना, या 3 होड्या. या लाकडी होडीमध्ये बैरीदेव आतमध्ये घेणार. क्राऊड बघा, क्राऊड मजा बघा मजा. महादेवीर आता काढलेला आहे मित्रांनो. महादेवीर वाजतात की जय. मंडळी महादेवीर आता काढलेला आहे आणि इथं लाल सिग्नल दिलेला आहे. आता थोड्या वेळात भैरीदेव पण काढतील. बघू शकता महादेवीर वस्तात काढलेला आहे. सर्वात पहिला महादेवीर वस्तादला काढतात, त्यानंतर भैरीदेवाला काढतात. आता होडीतून आता आणतील बघा महादेवीला. बघा बघा चारे बाजूला मजा बघू शकता. पूर्ण सेंद्री दुर्ला सोडले म्हणजे देव भेटलेला आहे. पूर्ण बघू बाजूला बघू शकता, पूर्ण देव सेंद्री चारे बाजूला मजा बघू शकता. तर मंडळी आता भैरीदेवला बाहेर पाण्यामधून बाहेर काढतात. बघू शकता लाकडी होडीमध्ये घेतात. आता भैरीदेवला काढलेला आहे. बैरीनाथ वस्ताद की जय. बघू शकता बैरीनाथ वस्तादला काढलेला आहे बाहेर पाण्यामधून. आणि ही मजा बघा, बैरीनाथ वस्ताद की जय. पूर्ण चमकी उडवलेली आहे आणि देव भेटलेला आहे. आणि मजा बघू शकता चारी बाजूला क्राऊड बघा, क्राऊड. आता देव आहे ना तो इंजिनवाल्या होडीमध्ये घेतलेला आहे. बघू शकता हे बघा देव आता घेऊन चाललेले आहेत या मेन होडीमध्ये. ही बैरीनाथ देवाची होडी आहे. हा बघा देव बघू शकता. देव इथून दिसत असेल तुम्हाला. तो बघा देव नेलेला आहे आपला, पाण्यातून काढलेला आहे. बैरीनाथ वस्ताद की जय. महादेवीर वस्ताद की जय. जलांचे बहिणी की जय. आणि सेंद्री सिग्नल सोडलेला आहे मंडळी बघू शकता. बैरीनाथ वस्ताद भेटलाय तर त्यामुळे. आणि क्राऊड बघू शकता. आणि हीच धमाल आणि ह्योच जल्लोष दिवाळी कोलीवाड्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतोय. फायनली देव भेटलेला आहे. असाच जल्लोष असतो इथं दिवाळी कोलीवाड्यामध्ये. खूप धमाल बघायला भेटते तुम्हाला. आणि अजूनही 2 दिवस बाकी आहेत. आज आहे आगमन सोहळा आणि उद्या आहे पालखी सोहळा, त्यानंतर आहे विसर्जन सोहळा. आणि आपले मित्र परिवार उतरलेले बैरीनाथ देवाचं दर्शन घेण्यासाठी पाण्यामध्ये बघू शकता. वस्ताद की जय. योस अशीच धमाल बघायला तुम्ही आपल्या चॅनलला कनेक्ट आणि सबस्क्राईब करून ठेवा. लवकरात लवकर सबस्क्राईब वाढायला पाहिजे. आपल्याला 1K सबस्क्राईब झाले पाहिजे या व्हिडिओमध्ये. बैरीनाथ वस्ताद की जय. मंडळी असाच आगमनाला धमाल जल्लोष उत्साह असतो भैरीदेवाचे. आणि तुम्ही बघितलात
आणि उद्या असणार आहे पालखी सोहळा आणि त्यानंतर असणार विसर्जन सोहळा. तो पण आपण ब्लॉग टाकू नक्कीच. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये भैरीनाथ वस्ताद लिहून टाका. आणि चला माझा जायचा वेळ झालेला आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मग भेटूया. टेक केअर, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. पुन्हा भैरीनाथ वस्ताद की जय. आणि अजून सुद्धा धमाल चालू आहे माझ्या मागोमाग बघू शकता.